मुंबई में मेयर की रेस को लेकर सियासत गर्मा गई है। शिवसेना नेता सांसद संजय राउत ने बीजेपी पर तीखा हमला करते हुए कहा कि जिस दिन मुंबई में बीजेपी का मेयर बनेगा उस दिन शोक मनाया जाएगा। राउत ने पीएम मोदी के बयान पर सवाल उठाया और कहा कि मुंबई की परंपरा शिवसेना की है, बीजेपी की नहीं। मेयर पद को लेकर फिलहाल तस्वीर साफ नहीं, लेकिन महाराष्ट्र की राजनीति में बड़ा तूफान तय माना जा रहा है। गौर से सुनिए और किन महत्वपूर्ण मुद्दों पर प्रतिक्रिया व्यक्त की है संजय राउत ने। बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात या गटावरून. म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते. पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत, आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक. मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही. गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य. त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना. तेव्हा त्यांचे जे काही भाषण देणारे माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे. मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता. अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो. राऊतसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही. आता आम्ही फक्त मजा बघतो. कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे. कोण कोणाला घाबरते? सरकार आहे. अहो, सरकार तुमचं आहे. मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. तिकडे त्यांचं, मी काल असं ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं. लोक बिक झेंडे विंडे हलवतायत, असे चांगली गोष्ट आहे. एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत, देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा. महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं. लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते. असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं. कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय.